नमस्कार. आजीच्या चेचव या चॅनलमध्ये आज आपणा सर्वांचं स्वागत. सध्या हिवाळा ऋतू चालू आहे आणि विशेष म्हणजे संक्रांतीचे दिवसच आहे. बाजारामध्ये शेंग स्वरूपातल्या भाज्या खूप साऱ्या येत असतात. तर हा पाहिजे एक वाल घेवडा म्हणता याला. तो वाल मी घेतलेला आहे. शेंग सोलाण्याची भाजी, याला कोणी खेंगट म्हणतात, कोणी मिक्स भाजी म्हणतात. तर अशी ही मिक्स स्वरूपातली भाजी किंवा शेंग सोलाना, तर ही भाजी कशी करायची ते मी सांगणार. त्यासाठी लागणारा पहा, वाल घेतलेला आहे, दुसरं गाजर घेतलेलं आहे, बटाटा घेतलेला आहे एकच, आणि इथे पांढरे घेवडे म्हणतात, कोणी पांढरा वाल म्हणतो, तो पांढरा वाल थोडा घेतलेला आहे. ही डबल बी घेतलेली मी. हे पहा, ह्या डबल बीच्या शेंगा. वाटाणा घेतलेला आहे. शेंग भाजीचा सगळा प्रकार आहे. या ठिकाणी पावटा घेतलेला आहे. हा पावटा आणि वांग मात्र माझ्या टेरेस बागेवरचंच आहे. अगदी थोडं लागतं म्हणून थोडंच आणलेलं आहे मी. तर ह्या सर्व भाज्या मिळून जी भाजी बनवायची तिला मिक्स भाजी, कोणी शेंग सोलाण्याची भाजी, तर कोणी खेंगट असं म्हणतं. दुसरं म्हणजे याला भोगीची भाजी. संक्रांतीचा आदला दिवस जो असतो ना, त्या दिवशी केली जाते. सूर्याला नैवेद्य दाखवला जातो आणि तुळशीला, देवाला पण नैवेद्य दाखवतात या भाजीचा. तर अशी ही भाजी कशी बनवायची, त्यासाठी कोणता मसाला लागतो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा, गॅसवर असे 8 भाग कमळासारखे केलेला हा उलटा ठेवून हा भाजलेला कांदा आहे. मिरच्या घेतल्यात मी 6-7 तिखट मिरच्या घेतल्यात आणि 3 कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. धणे घेतलेले आहेत, अख्खे धणे. ते फक्त भाजायचे, तळायचे नाही, भाजायचे. लसूण घेतला सालासकट. या ठिकाणी कढीपत्ता घेतला आहे, थोडंसं खोबरं घेतलेले, मीठ घेतलेले, आणि महत्त्वाचं या भाजीच्या रस्स्याला तीळ. तुमच्याकडे काळे पांढरे कोणतेही तीळ असेल, याला हवरी असंही गावाकडे म्हणतात, तर हे तीळ घेतलेले आहेत. हे सर्व सुक्कं भाजायचं आहे, तेलामध्ये नाही. सर्व सुक्कं भाजून घेऊन मग त्याचा मसाला तयार करायचा आहे. तर आता मी काय करणार आहे, प्रथम मसाल्याची तयारी करून घेणार आहे, भाजून घेणार आहे, आणि दुसरं म्हणजे हे सर्व सोलून घेणार आहे. शेंग भाज्या सगळ्या ह्या सोलून घेणार आहे. तर चला, तर मग दाखवते मी नंतर तुम्हाला की कशी बनवायची. मसाला केल्यानंतर भाजी ते नंतर सांगते. हे पहा, सर्व मी शेंग सोलाण्याच्या सर्व हे मी सोलून घेतलेलं आहे. या ठिकाणी हे आहेत पांढरे घेवडे, हे आहे गाजर, हा आहे बटाटा, हे आहे वांग, ह्या शेंगा, नंतर हे घेवडा म्हणतो, पावटा म्हणतो आपण, मावळी पावटा तो आहे. त्यानंतर डबल बी आहे, आणि इथे वाटाणा आणि शेंगादाणे. हे शेंगदाणे फार त्याच्यामध्ये छान लागतात. आणि हा पांढरा घेवडा. हे सर्व सोलून घेतलेलं आहे. आता हे काय करायचं, तुम्हाला हवं असेल एक शिट्टी करून कुकरमध्ये घ्या, अन्यथा मी पातेल्यामध्येच आता हे सर्व टाकणार आहे. एकदा धुवून घेणार आहे, धुण्याची काही गरज नाही, तरी पण एकदा धुवून मग या पातेल्यामध्ये शिजत टाकणार आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर भाजी शिजायला टाकूया आपण प्रथम. हे मसाल्यामध्ये मी तीळ भाजून घेतले चांगले बिना तेलात, धणे भाजून घेतलेत बिना तेलात. आत्ता मात्र कढईमध्ये मी मिरची टाकणार आहे. मिरची तुम्हाला सांगितलं, मसाला दुसरा कोणताच नसतो म्हणून मिरच्या जरा लागतात. 7-8 मिरच्या घातलेल्या आहेत, आणि त्या मिरच्या तेलामध्ये फोडून टाकायच्या नेहमी, कारण फोडून टाकल्या नाही तर त्या अंगावर उडायची शक्यता असते. थोडंसं सांभाळूनच आपण बाजूला राहायचं. आणि थोडं परतत आल्या, हे पहा, या ठिकाणी मी हे तीळ भाजून घेतलेले आहेत सुके, धणे सुके भाजून घेतलेले, आणि फक्त आता मिरची मी या ठिकाणी तळून घेतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये, आणि आता त्या मिरचीमध्येच मी हा कांदा टाकणार आहे. तो असा फोडून टाकायचा याच्यामध्ये. आता पहा, त्या मिरचीमध्ये हा कांदा चांगला परतून घ्यायचा. तो जर परतला आता चांगल्याने, तर तो परतून घ्यायचा. आणि आता परतून झालेला आहे. आता सर्व मसाला मी करून घेणार आहे. हे पहा, मी कुकरमध्ये टाकलं होतं सर्व शेंग सोलाना, हा सगळा त्याच्यामध्ये टाकला. एक शिट्टी करून घेतली, एकच घेतली, जास्त घेतली नाही. आता मसालाही तयार करून घेतलेला आहे. याच्यामध्ये धणे आणि तीळ आणि मीठ एकत्र केलं, कारण सर्व एकत्र टाकलं तर बारीक होत नाही, म्हणून मी हे बारीक करून घेतलेलं आहे. तसं जो मसाला दाखवला त्याचा हा बारीक केलेला आहे.
आता आपल्याला काय करायचं, त्याची फोडणी द्यायची पहा. तर ती फोडणी कशी देते मी ते पहा. या ठिकाणी थोडंसं जिरं टाकलं आहे, मोहरी टाकली नाही या भाजीला, आणि थोडासा हा मसाला टाकायचा, कारण मला हळद टाकायची. त्याच्यामध्ये हळद टाकली की एक वेगळा कलर येत असतो तेलाच्या फोडणीमध्ये. आणि हे पाता इथं हळद टाकली मी थोडंसं, अर्धा चमचा. आणि आता कोणताही तिखट वापरणार नाही. आता उरलेला हा जो मसाला आहे तोही याच्यामध्ये टाकणार परतायला, आणि मसाला चांगला परतून घ्यायचा पहा. याच्यामध्ये मी पुदिन्याची 2-4 पानं टाकली, कढीपत्त्याचं एक पान असतं ते टाकत असते. माझ्या रस्सा भाजीला ते असतंच आवर्जून. आलं लसूण तर असतं, पण तेही असतं. हा जो मसाला होता तोही त्याच्यात टाकला आहे, आणि थोडेसे तीळसुद्धा त्याच्यामध्ये टाकत असते. अख्खे तीळ भाजीवर दिसतात किंवा दाताखाली येतात, मग ते छान लागतात भाजलेले तीळचे. हा जो मसाला आहे सर्व याच्यामध्ये टाकला आहे, चांगला परतून घ्यायचा आपल्याला. आता तेल सुद्धा मी याला खूप नाही वापरले या भाजीला. तेल गावाकडे सुद्धा तेल असं खूप वापरत नाही. आणि ही फक्त काय होतं, निमित्तानं आपण फक्त भोगीला, संक्रांतीच्या आदल्या दिवशी, त्याच दिवशी केली जाते. पण तसं करण्याऐवजी मी मधून अधून नेहमी करते. आणि आता पहा, एक शिट्टी कुकरमध्ये घेतली, हे सगळं याच्यामध्ये टाकलं. हे आता चांगलं आहे. 5 ते 7 मिनटं चांगली उकळी येऊ द्यायची. एक जीव रस्सा झाला पाहिजे. मग छान खूप सुंदर सुगंध सुटला ह्या भाजीचा. आणि मग बाजरीच्या गरम गरम भाकरी, संक्रांतीच्या वेळेस तर तीळ लावूनच खात असतो, पण मी एरवीसुद्धा बाजरीच्या भाकरीला तीळ लावून करत असतो आम्ही. खायला रुचकर, चवदार, भाजके तीळ खूप छान लागतात त्याच्यामध्ये. तर आता हिला आपण झाकण ठेवू आणि 5 ते 7 मिनटं चांगली उकळी घेणार मी त्याची. आज मी जी भाजी केलेली आहे ना, शेंग सोलाना, खेंगट, पावटा, घेवडा सगळ्याची, त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी खूप छान लागते. तर ती बाजरीची भाकरी बनवण्यात सुद्धा एक आयडिया असते. काय त्याच्यामध्ये खूप पिठाला मळावं लागतं, मग चवदार होते ती भाकरी. अशी कच मळून घ्यायची, नुसतं ओलं नाही करायचं, त्याला ह्या हाताने असं असं सारखं मळायचं असतं. आणि मग मळलं ना ते पीठ खूप छान तयार होतं बघा. कणिक तिंबण्यासारखंच असतं. तसं हे बाजरीचं पीठसुद्धा असं खूप मळून घ्यायचं. मळून घेतलं की बाजरी तुटत नाही, काही नाही. मी मुद्दाम दाखवण्यासाठी केले. बऱ्याच हल्लीच्या मुलींना बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी येत नाही, पण काय अवघड नाही. हे पहा, आणि बाजरीचं पीठ दळल्यानंतर थोडंसं जाडसर सांगायचं. मग तसं सांगितलं की काय होतं, भाकरी चांगली होते. नाही तर बाजरी खूप चिकट असते. हे पहा, हे असे गाडीच्या चाकासारखा त्याचा हुंडा करायचा, त्याच्यात थोडीशी हवा भरली जाते, आणि मग पोळपाटावर तो असा थापून घ्यायचा. आणि थापून घेतल्यानंतर पीठ भुरभुरलं, परातीत होत नाही, ते चिकट होतं त्या ठिकाणी. म्हणून याच्यावरती ते असं आपण, आणि मग ह्या गरम गरम भाकरी आणि शेंग सोलाण्याची भाजी, वा काय चव असते त्याला, खूपच छान. म्हणून तुम्ही नक्की करत जा असं. शेंग सोलाणे म्हणजे जे आपण संक्रांतीला तर करतो, पण ते एकदाच होते. मीन्स या सीझनमध्ये 3-4 वेळा तरी माझी होते. आणि आता ही जी भाकरी केली आपण, त्याच भाकरीवर असे तीळ टाकायचे. हे असे टाकले, पुन्हा थोडी थापायची तिला. मग ते तीळ त्याला चांगले बसतात, आणि ते भाजलं ना खरपूस, ते इतकी छान लागते भाकरी. पहा, मी 2-3 केल्यात पहिल्या भाकरी, पण मुद्दाम दाखवण्यासाठी एक अशी केली. आता पाहिजे टाकलेली, लगेच तिच्यावर थोडं पाणी टाकायचं, आणि पाणी सर्व भागात पोहोचलं पाहिजे. पाणी फिरवताना सुद्धा मी कालच पाहिलं, मुली चुलीवरती, जाऊबाई गावातमध्ये चुलीवरती करताना लांब लांब पळत होत्या. सवय नाही त्यांना, त्यांचंही चूक नाही आहे. पालकांनी थोडं त्याचा अनुभव द्यायला पाहिजे.
अजून पचली नाही, ती पचली पाहिजे थोडीशी. पचली की मग टाकायची. त्याच्यावरही मी थोडेसे तीळ असे टाकलेले आहेत पहा. खूप छान लागतात हे, त्याच्यात भाजले ना खरपूस लागतात ते. आता त्या बाजूनी चांगली भाजायची. पहा, ह्या ज्या भाकरी आहेत मी आता केलेल्या आहेत 3, त्याच पद्धतीने ह्या केलेल्या आहेत. मुद्दाम दाखवण्यासाठी तुम्हाला ती केलेली आहे. आणि आता ताट लावणार आहे मी. त्यासाठी ओला कांदा जो असतो ना तो खायला खूप छान लागतो या जेवणाबरोबर, कोणत्याही रस्साभाजी बरोबर. तर अजून भाकरी पचली नाही म्हणतात त्याला. शब्द कसा आहे मराठी पहा. पचणे खरं हा आपल्या अन्न पचनाचे, पण इथं तव्यावर भाकरीला सुद्धा पचली नाही असं म्हणत असतात. आणि या ठिकाणी पाहता हे ही शेंग सोलाण्याची भाजी आपली तयार झालेली आहे. ती मी तुम्हाला दाखवली. आणि ह्या भाकरी बरोबर हे तीळ टाकून भाजलेली भाकरी, त्या भाकरी बरोबर ही खायची असते. ज्यांना दात नाही त्यांना कडक नाही करायची, ज्यांना दात आहे त्यांना अगदी ती पुन्हा तव्यावरती कडक करून द्यायची. आणि अशी ही शेंग सोलाण्याची भाजी. तर पहा, तुम्हाला जर आवडली तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे जरूर मला कळवा की या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये अशा ह्या आपण शेंगभाज्या जर खाल्ल्या तर आपल्या आरोग्यालाही खूप चांगल्या आहेत. सर्व प्रकारची प्रोटीन, व्हिटॅमिन्स आपल्याला अशा भाजीतून मिळतात. म्हणून तुम्ही नक्की करून पहा आणि सबस्क्राईब करून मला जरूर कळवा. धन्यवाद.